बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल बीजेपी माझा, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा एक सर्वे प्रसिद्ध झाला। यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांचा त्यांनी अंदाज घेतला। या 48 जागांपैकी महाविकास आघाडी किंवा एनडीएला किती जागा मिळतील याचा अंदाज त्यांनी सांगितला। या बीजेपी माझा या एबीपी माझा वृत्तवाहिनीवर मी ते अंदाज ज्यावेळेस पाहिले, मला वाटतं काहीतरी 28 जागा एनडीएला आणि 20 जागा या महाविकास आघाडीला त्यांनी दाखवल्या। का कुणास ठाऊक मला असं वाटलं 20 जागा त्यांनी महाविकास आघाडीला खूप जास्त दाखवल्या। खरं तर त्यांनी हा आकडा 0 किंवा 1 किंवा 2 अशा प्रकारे दाखवायला हवा होता। म्हणजे महाविकास आघाडीचा, ज्यामध्ये शिवसेना आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असेल, यांना त्यांनी 20 जागा दाखवल्या। चक्क 20 जागा, एवढा जास्त आकडा तुम्ही कसा दाखवू शकता? बीजेपी माझा, माफ करा, एबीपी माझा। या एबीपी माझावर त्यांनी 28 जागा एनडीएला दाखवल्या। आता त्यानंतर एनडीएच्या जागांचं ज्यावेळेस त्यांनी विश्लेषण केलं, त्यांनी असं विश्लेषण केलं की भारतीय जनता पक्षाला याचा विशेष फटका पडलेला नाहीये, पण भारतीय जनता पक्षासोबत आलेल्या त्यांच्या सहकारी पक्षांना, आता हे स्वतःला शिवसेना म्हणवतात किंवा अजित पवार गटाचे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवतात, आता हे सहकारी पक्ष आहेत। एक काळ होता शिवसेना महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष, आता सहकारी पक्षांमध्ये जाऊन बसला। आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ज्याचं घड्याळ चिन्ह नाव यांच्याकडे आहे, तो आता सहकारी पक्ष। ऐकून किंवा विचार करून पण थोडं अजीब वाटतं, जे काही असेल ते। हे म्हणतात या सहकारी पक्षांना सगळ्यात जास्त ह्याचा फटका पडणार आहे, कारण त्यांनी सहकारी ज्यावेळेस त्यांनी फोड करून दाखवली, आणि जाणून बुजून एक फोड केली जाते बरं का। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा, याच्यामध्ये ते एक कंबाईन आकडा दाखवतात। ते कधीही त्या आकड्याची फोड करून दाखवत नाहीत, एकत्र आकडा, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची। कुणाचे किती आहेत तुम्ही तुमचं शोधायचं, कारण ह्यांचे आकडेच कधीही तारतम्याच्या प्रमाणे नसतात, त्यांचं कुठलंही तारतम्य कुठे जुळत नाही। तुम्ही आकडे ऐका, यांनी काय दाखवलंय, 28 पैकी, म्हणजे जे एनडीएच्या 28 जागांपैकी स्वतःच्या 22 जागा दाखवल्यात कुणाच्या, भारतीय जनता पक्षाच्या। त्यानंतर 6 जागा शिंदे टोळी असेल अजित पवार गटाच्या दाखवलेल्या आहेत, दोघांच्या मिळून। मग आता अजित पवारांच्या किती आणि शिंदे टोळीच्या किती, हा एक गुलदस्त्यातला प्रश्न। आता पुढच्या त्यांनी दाखवलेत 6 जागा या शिंदे टोळीच्या अजित पवार गटाच्या आणि 4 जागा या काँग्रेसच्या। काँग्रेस चक्क 4 जागा दाखवलेत तुम्ही। मला वाटतं बीजेपी माझाच्या, एबीपी माझाच्या काहीतरी मिस्टेक झाली असावी, काहीतरी चूक झाली असावी त्यांच्या त्या अॅनालिस्ट कडनं। चक्क 4 जागा तुम्ही काँग्रेसला दाखवताय, एवढ्या मोठ्या जागा। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष यांना मिळून त्यांनी 16 जागा दाखवल्यात। यात कुणाच्या किती हे माहिती नाही। या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर 28 एनडीए आणि 20 महाविकास आघाडी। ठीक आहे, जे काही तुम्हाला दाखवायचंय, बीजेपी माझाला जे काही, एबीपी माझाला जे काही दाखवायचं त्यांनी ते दाखवलंय, पण 20 जागा एवढ्या कशा काय तुम्ही दाखवू शकता? खरं तर तुम्ही या जागा अजूनही कमी करा। जसं तुम्ही दिल्लीमध्ये दाखवलात 11 पैकी 11 जागा, हरियाणामध्ये दाखवलात 10 पैकी 10 जागा, साऱ्याच्या साऱ्या जागा या भारतीय जनता पक्षाला आहेत। यांचे सर्वे शेवटी काय, स्वतःचीच बॅट, स्वतःचेच बॉल, स्वतःचंच ग्राउंड, स्वतःच खेळायचं, जे मनात येईल ते, जो आकडा मनात येईल तो दाखवायचा आणि अशा प्रकारची आकडेवारी दाखवायची। बरं, आता ह्यांना जिंकायचे किती माहितीये का? भारतीय जनता पक्षाने देशामध्ये 400+ धोरण ठेवलंय आणि महाराष्ट्रामध्ये 45+ धोरण ठेवलंय। 45+ म्हणजे उरल्या फक्त 3 जागा, महाराष्ट्रात 48 जागा आहेत। आता ह्या 3 जागा 3 पक्षांनी वाटून घ्यायच्या, म्हणजे कदाचित एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेस पक्षाच्या, अशा 3 जागा 3 पक्षांनी वाटून घेऊयात। बाकी 45+, म्हणजे तो प्लस देखील काढायला हे विसरलेले नाहीत, म्हणजे उरलेल्या 3 जागांमध्ये देखील यांचा एखादा आकडा असू शकतो। नवल वाटतं हे अशा अॅनालिस्ट, जे कोणी गणित तज्ज्ञ यांच्याकडे असतील, त्या गणित तज्ज्ञांचं गणित किती मजबूत आहे हे पाहायला लागेल। ठीक आहे, हे अशा प्रकारचे सर्वे दाखवून, हे अशा प्रकारचे बुडबुडे फुगवून यांना काय मिळणार आहे? मी कालपासून या सर्वांचे सर्वे पाहतोय। एबीपी माझाचे विशेषतः
काय मिळणार आहे या सगळ्यातनं? आणि तुम्ही म्हणताय सहकारी पक्षांचं नुकसान होईल. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुमचे आकडेवारी सगळे वगैरे सारं तुम्हाला लकलाप. सगळ्यात मोठं नुकसान हे सहकारी पक्षांचं नाही. आमची लढाई ही सहकारी पक्षांशी नाही, या सहकारी टोळ्या, घोळके, ग्रुप, गट, आमची लढाई यांच्याशी नाही. आमची लढाई आहे भारतीय जनता पक्षाशी. सगळ्यात जास्त नुकसान या गटातटाचं नाही तर ते भारतीय जनता पक्षाचं होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. काल ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची केस हिअरिंगला होती, कोर्टाने ह्यांना फटकारलं की शरद पवार साहेबांचा फोटो वापरायचा नाहीये, त्यांचं नाव वापरायचं नाहीये, कुठेही वापरू शकत नाही निवडणुकांच्या दरम्यान. त्यानंतर ह्यांचे वकील, मला वाटतं मनिंदर सिंह, अजित पवारांचे वकील काय म्हणाले, एका विषयात ते पटकन बोलून गेले की आमच्याकडे घड्याळाचं चिन्ह आहे, निवडणुकांमध्ये आम्ही तेच वापरणार आहोत. त्यावेळेस कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही घड्याळाचं चिन्ह तुमच्याकडे आहे हे गृहीत धरून चालू नका. मॅटर अजून डिस्कशनमध्ये आहे, ते मॅटर अजून रिझॉल्व्ह झालेलं नाहीये, त्यामुळे हा निर्णय बदललाही जाऊ शकतो आणि आम्ही ते करू शकतो. त्यामुळे तुम्ही वेळ पडली तर तुम्हाला वेगळ्या चिन्हासाठी देखील तयार राहावं लागू शकतं. ठीक आहे, कोर्टाने काही लिखित दिलेलं नाहीये, ही देखील गोष्ट सत्य आहे. कोर्ट बऱ्याचदा ओरल ऑब्झर्वेशन देत असतं आणि ओरल ऑब्झर्वेशन प्रत्येक वेळी खरं ठरतंच असं देखील नाहीये. शिवसेनेच्या बाबतीत बऱ्याच गोष्टींमध्ये कोर्टाने कडक ओरल ऑब्झर्वेशन दिले होते, पण बऱ्याचदा ज्यावेळेस त्याचं लिखित स्वरूपात यायची वेळ आली त्यावेळेस ते ऑब्झर्वेशन सौम्य झाले होते, जे काही असेल ते. पण काल कोर्टाने यांना सांगितलं तुम्हाला वेगळं चिन्ह देखील घ्यायला लागू शकतं. ह्या देखील गोष्टी तुम्हाला नाकारता येत नाहीत, इग्नोर करू शकत नाही तुम्ही ह्या गोष्टींना. मनिंदर सिंगांना त्यांनी जे सांगायचं ते सांगितलं. काल सुप्रियाताईंनी देखील आभार मानले. कमीत कमी तो फोटो तरी वापरायचा नाहीये हे त्यांना स्ट्रिक्टली सांगण्यात आलेलं आहे. शरद पवार साहेबांचा, कारण ग्रामीण भागामध्ये कसं असतं शिवसैनिकांनो, ग्रामीण भागामध्ये नेत्याचा फोटो शेवटी धनुष्याचंही तसंच आहे. धनुष्य ज्या वयस्कर शिवसैनिक असतील किंवा ज्यांना ह्या बातम्यांचा काहीही त्यांना मागमूसच नाहीये, त्यांना फक्त एवढं कळतं की धनुष्य म्हणजे शिवसेना. आता त्या घरातल्या लहान थोरांचा किंवा मोठ्या माणसांचं हे काम पडतं की आता आपल्या वडीलधाऱ्यांना समजवायचंय धनुष्य म्हणजे आता शिवसेना नाही, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची आहे. आणि त्यांना ज्या वेळेस ते मतदानाला जातील त्यावेळेस आपलं चिन्ह समजवणं, आपलं चिन्ह 4 वेळा दाखवणं, ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. ते तुमची आमची जबाबदारी, मी बोलेल या विषयावर. पण काल अजित पवार गटाला पर्यायाने या गद्दारांना, म्हणजे सारेच गद्दार, मग गटाचे असो नाही तर टोळीचे असो, या गद्दारांना हा मेसेज जाणं फार गरजेचं होतं की माननीय सुप्रीम कोर्ट अजून देखील तुमची चिन्ह ही फायनल समजत नाहीये, जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही देव केली असली. कारण ग्रामीण भागात राष्ट्रवादीचं घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब हीच त्यांची ओळख आहे. पण आता ते सांगावं लागणार आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय फोटो वापरायचा नाही, जे काही असेल स्वतःचा फोटो वापरायचा आणि स्वतःच्या जीवावर निवडणुकांना सामोरं जायचं. ठीक आहे, सोमवारपर्यंत आचारसंहिता कदाचित लागेल. आता बघा, सोमवारपर्यंत जरी आचारसंहिता लागत असली तरी बऱ्याच जणांना वाटत होतं आचारसंहितेच्या अगोदर किंवा शिवसेनेचं नावाच्या चिन्हाचं जे मॅटर आहे ते विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी हे सॉल्व्ह व्हावं, आपलं नाव चिन्ह आपल्याकडे पुन्हा यावं. पण ह्या गोष्टी तितक्या जे आपल्या मनात आहेत त्याप्रमाणे घडत नाहीयेत, हे देखील तितकंच सत्य. एक गोष्ट मला तुम्हाला इथे अधोरेखित करायची आहे. शिवसेनेचं नाव ही सध्या सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे. शिवसेना ही 4 अक्षर. पण शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण, याविषयी मला तुम्हा सर्वांशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. मी एक गोष्ट चांगलीच जाणतो शिवसैनिकांनो, उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनात, उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनात धनुष्याविषयी एक आपुलकी आहे, धनुष्याविषयी एक जिव्हाळा आहे. कारण हा धनुष्य हा साधा सुद्धा धनुष्य नाही. शिवसेनेच्या ह्या चिन्हाला, या धनुष्य बाणाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या हाती सोपवलंय. आपण याला डोक्यावर घेऊन नाचलोय शिवसैनिकांनो. ह्या धनुष्यबाणाला आपण देव्हाऱ्यामध्ये पूजलाय. हा धनुष्यबाण काही सर्वसाधारण नाही. याच धनुष्यबाणाच्या जीवावर आम्ही कित्येक निवडणुका, महापालिका असतील, नगरपालिका असतील, आमदार असतील, खासदार असतील, कित्येक निवडणुका आम्ही जिंकलोय याच धनुष्यबाणाच्या जीवावर. आणि ज्या वेळेस आमचे विजय होत होते त्यावेळेस विजयी गुलाल त्या धनुष्यबाणावर देखील पडायचा. आमचे झेंडे धनुष्यबाणाचे असायचे. आज आमच्यावर अशी परिस्थिती आली म्हणण्यापेक्षा ओढावलीच मी म्हणेन,
अशी परिस्थिती शिवसैनिकांना आपल्यावर ओढावली आहे. ज्या ठिकाणी धनुष्यबाण आजच्या घडीला दिसतो त्या ठिकाणी गद्दार असतील, त्या ठिकाणी घरभेदी घरफोडे असतील, अशा प्रकारची भावना मनात येते. धनुष्यबाण दिसला की आपण नजर वळवतो, कारण धनुष्य बदनाम झालाय. तुम्ही लिहा कमेंटमध्ये, जर मी काही चुकीचं सांगत असेल तर तुम्ही लिहा कमेंटमध्ये. धनुष्य दिसला की त्या ठिकाणी गद्दार असणार, ही आपल्या मनात आधीच भावना येते, कारण धनुष्य गद्दारांनी चोरलाय, तो धनुष्य बदनाम झालाय, हेही तितकंच सत्य. आजच्या घडीला बघा, शेवटी चिन्ह महत्वाचं असतं, पण ज्या वेळेस शिवसेनेला चिन्ह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपल्याला चिन्ह मिळालं, मशालीचं चिन्ह मिळालं, एका दिवसामध्ये 3 कोटी लोकांचे व्हॉट्सअपला स्टेटस पडले. कशाचे? मशालीचे. फेसबुकला, इंस्टाग्रामला जवळपास 3-3.5-4 कोटी, महाराष्ट्राच्या 12 कोटी लोकसंख्येमध्ये 4 कोटी लोकांमध्ये जवळपास हा चिन्ह, हे जे मशालीचं चिन्ह आहे, धगधगत्या मशालीचं चिन्ह आहे, 3-4 कोटी महाराष्ट्रामध्ये पसरलं. हे इतकं सोपं नव्हतं. आपल्याला ज्या ठिकाणी वयस्कर शिवसैनिक असतील, वडीलधारी शिवसैनिक असतील, त्यांना आपण बुजुर्ग म्हणतो, हिंदीमध्ये बुजुर्ग म्हणतो. ज्यांना जास्त काही कळत नाही, वय जास्त असेल पण त्यांना कळतं धनुष्य म्हणजे शिवसेना, त्यांना आपल्याला समजवावं लागेल. फक्त ज्यावेळेस तुम्ही निवडणुकांसाठी जाल, ते इलेक्शनमध्ये जाल, मत टाकण्यासाठी जाल, त्यावेळेस आपलं चिन्ह कुठलं असेल ते आपापल्या घरातल्या इतर शिवसैनिकांनी, लहानथोर शिवसैनिकांनी हे समजावणं त्यांची जबाबदारी पडेल. पण आजच्या घडीला धनुष्याला घेऊन निवडणुका लढण्यापेक्षा मी तर म्हणेन आपली मशाल जी आहे ना, ती मशाल उभ्या महाराष्ट्रात नाही, उभ्या जगामध्ये पोहोचलेली आहे. आज जगभरातून ज्यावेळेस शिवसेना एक वादळ पाहणारे आपले शिवसैनिक कॉल करतात, त्यावेळेस कळतं शिवसेना एक वादळ हे कुठपर्यंत पोहोचलंय. शिवसेना एक वादळच्या मार्फत आपले शिवसैनिक ज्यावेळेस आपल्याशी जोडले जात असतात, त्यावेळेस कळतं मशालीचं महत्त्व काय आहे ते. ती मशाल आज आपल्याला उभ्या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहे. काही फरक पडत नाही शिवसैनिकांना. आपलं काय ठरलंय? नाव, चिन्ह, पक्ष, उमेदवार, सारं उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्ही हा नाही विचार करायचा समोर उमेदवार कोण आहे, तुम्ही हा विचार करायचा समोरचा माझा उमेदवार हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः आहेत, हाच विचार करायचा. तुम्ही हा नाही विचार करायचा. आणि जर तुम्हाला आणखी दुसरा विचार करायचा असेल एखाद्याला पाडण्यासाठी, तर समजायचं समोरचा उमेदवार हा टरबूज आहे. बघा तुमचा हात कसा शिवशिवतो ते. फक्त त्या पेटीला फोडू नका म्हणजे झालं. त्या मशीन असेल, ते बॅलेट पेपर असतील, जे काही असेल त्याला फोडू नका म्हणजे झालं. एवढं झालं म्हणजे मिळवलं. हे अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे शिवसैनिकांना. तुमच्या सर्वांच्या भावनांचा मी आदर करतो, धनुष्याविषयीच्या भावनांचा आदर करतो, पण सध्याच्या घडीला आपल्याला मशालीला मोठं करायचं आहे. धनुष्य येईल तेव्हा येईल. धनुष्य आपल्याकडे पुन्हा येईल याची खात्री मी तुम्हाला दिलेली आहे. वेळ जातो ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये, आणि हे आपल्या सर्वांना दिसतंय कशा प्रकारे ह्या न्यायिक प्रक्रिया आहेत. ह्या सगळ्यांमध्ये वेळ जाईल पण न्याय होईल. न्याय लेट होईल पण न्याय थेट होईल, हे मी तुम्हाला सांगेन. मला स्वतःमध्ये विश्वास आहे, मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. वेळ जाईल ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये, पण ज्यावेळेस हा धनुष्य आपल्याकडे पुन्हा येईल, ज्यावेळेस शिवसेनेचं नाव आपल्याकडे पुन्हा येईल, त्यावेळेस त्या धनुष्याला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचायचं आहे आपल्या सर्वांना. त्याच धनुष्याला देवाप्रमाणे आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायचं आहे, त्याची तळी भरायची आपल्याला. त्याच धनुष्याची पुन्हा एकदा आपण तळी भरूयात आणि देवाचे आशीर्वाद मागूयात. या सगळ्या सत्ता संघर्षाच्या लढ्यामध्ये, या न्याय अन्यायाच्या लढ्यामध्ये, सत्य असत्याच्या लढ्यामध्ये, हे पांडुरंगा, हे देवा खंडेराया, या सर्व लढ्यामध्ये आम्हा शिवसैनिकांच्या पाठीशी बळ भर, आमच्या मनगटांमध्ये ती ताकद भर आणि आम्हाला सहन करण्याची ती ताकद दे. या सर्व लढ्यामध्ये कुठेही आमचं मन डगमगू देऊ नकोस, हीच एक प्रार्थना आपण देवाच्या चरणी करू शकतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्ह मिळतंय की नाही मिळतंय, शिवसेनेला पुन्हा चिन्ह मिळतंय की नाही मिळतंय, हा भाग थोडासा बाजूला ठेवूयात. सध्या आपण अशा घटिकेच्या समोर येऊन ठेपलेलो आहोत जिथे करो या मरोची सिच्युएशन आहे. सोमवार मंगळवारपर्यंत आचारसंहिता लागेल. आपल्याला जितकं शक्य होईल तितकं काम करत राहायचं आहे. आपल्या पक्षाची धोरणं पुढे पुढे नेत राहायची आणि जास्तीत जास्त शिवसैनिकांपर्यंत पोहोचून आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्ये भरघोस अशा मतांनी शिवसेना असेल, महाविकास आघाडीचे असतील, सारेच्या सारे उमेदवार कसे निवडून आणायचे यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.